कुंकुमार्चन का करायला हवं? बघा, आता नवरात्र सुरू झालंय आणि प्रत्येक ठिकाणीच देवीचा जागर सुरू आहे. पण कुंकुमार्चन हे आपल्या कुलदेवतेला आपण का करायला हवं? माझ्या गुरुमाऊली आहेत लीलाताई कर्वे, ज्या बदलापूरला असायच्या. आमच्या गुरूंनी हा संदेश दिलेला की आपली कुलस्वामिनी हे आपल्या कुळाचा भार वाहत असते. जर आपण आपल्या कुलस्वामिनीची उपासना न करता इतर कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला पाहिजे, हे नियमाने लक्षात ठेवा. जेव्हा आपण देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा आपण ह्या 3 बोटांनी करतो आणि मानेच्या खालच्या भागावरून देवीचा जप करत किंवा ललिता सहस्त्रनाम आहे ते ऐकत ललिता पंचमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. आणि हे जे कुंकू आहे ते आपण कायम घरी एका डबीत साठवून ठेवायचं आहे. काही महत्त्वाचं कार्य असेल तेव्हा आपण ते कपाळाला लावायचं असतं की ज्यामुळे आपल्यामधली देवीमधली जी दिव्य शक्ती असते ती त्या कुंकवामध्ये उतरलेली असते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आणि इथे आपलं आज्ञाचक्र असतं ते ॲक्टिव्ह व्हायला त्यामुळे मदत होत असते. तर कुंकुमार्चन जरूर करा.